शेतकऱ्यांसाठी बांगलादेशमध्ये कांदा आयातीला परवानगी मिळालेली आहे। कांदा उत्पादकांना यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे। भारतात कांद्याचे दर मात्र वाढण्याची शक्यता। मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो मोठी अपडेट। महाराष्ट्रातील कांदा बाजारामध्ये मोठी तेजी येणार। बांगलादेशमध्ये कांदा बाजारभाव मिळतो 6,000 रुपये प्रति क्विंटल। महाराष्ट्रातील कांद्याला 4,000 रुपये बाजारभाव मिळणार। का आहे लेटेस्ट अपडेट? बांगलादेश सरकारने कांदा आयातीला परवानगी दिली आहे। महाराष्ट्रातील कांदा बांगलादेशमध्ये 5,000-6,000 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जात आहे। याचा भारतीय शेतकऱ्यांवरती कसा फायदा होणार आहे, कसा तोटा होणार आहे याविषयीची लेटेस्ट अपडेट घेऊन आलो आहे। महाराष्ट्रातील कांदा उत्पादनावरती याचा परिणाम होणार आहे। महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कांदा जो आहे बांगलादेशला जात असतो, याचा परिणाम महाराष्ट्रातील कांदा निर्यातीवरती होत असतो। महाराष्ट्रातील कांदा निर्यात जो होतो तो बांगलादेश असेल, त्याचबरोबर श्रीलंका असेल, दुबई असेल, मलेशिया असेल, या महत्त्वाच्या देशांमध्ये कांदा निर्यात होत असतो। महाराष्ट्रातील कांदा बांगलादेशला सर्वात जास्त दिलासा जात असतो। आता महाराष्ट्रातील कांदा जर जास्त प्रमाणात जर बांगलादेशला गेला तर बांगलादेशमध्ये याला किती बाजारभाव मिळणार आणि शेतकऱ्यांना याचा किती फायदा होणार? 6,000 रुपये प्रति क्विंटल आपण जर त्या ठिकाणी बाजारभाव दर अपेक्षित धरला, 1,000 ते 2,000 रुपये प्रति क्विंटल मागे जर भाडे असेल, इतर खर्च असेल जर धरला, तर महाराष्ट्रातील कांद्याला 4,000 रुपये प्रति क्विंटलचा नेट बाजारभाव त्या ठिकाणी मिळत आहे। महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कांदा जो आहे दुबई, बांगलादेश, श्रीलंका आखाती देशाला जात असतो। महाराष्ट्रातील महत्त्वाचा सर्वात जास्त 2024-25च्या आकडेवारीनुसार बांगलादेशमध्ये सर्वाधिक कांदा बाजारभाव जात असतो। आता कांदा बाजारभाव बांगलादेशमध्ये जर चांगला मिळाला, याचा भारतीय कांदा मार्केटवरती काय परिणाम होणार आहे आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होणार आहे याविषयीचं लेटेस्ट अपडेट घेऊन आपण आलेलो आहे। कांदा मार्केटमध्ये गेल्या काही दिवसापासून आपल्याला थोडीशी मंदी पाहायला मिळत आहे, परंतु आता लाल कांदा मोठ्या प्रमाणात तेजीत आला आहे। आता उन्हाळा कांदा सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, कारण अतिवृष्टी असेल, मागणी असेल, पुरवठा असेल, व्यापारी वर्गाची खरेदी असेल, निर्यात असेल, या सर्व गोष्टींचा फायदा शेतकरी वर्गाला होणार आहे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता चांगला बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाचं कांदा उत्पादक शहर जे आहे पिंपळगाव बसवंत असेल, लासलगाव असेल, अहिल्यानगर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, नाशिक असेल। नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राच्या जवळजवळ 30 ते 40% कांदा हा निर्यात होत असतो आणि पिकवला जात असतो। मग महाराष्ट्रातून जर कांद्याचा मोठ्या प्रमाणात बाहेरच्या देशांना जर गेला तर याचा फायदा शेतकरी वर्गाला असा होणार आहे की जे बाजारभावातील जे टॉप क्वालिटी कांदा आहे याला चांगला बाजारभाव त्या ठिकाणी मिळणार आहे। परिणामी इतर कांद्याला सुद्धा चांगला मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळणार आहे। सध्या महाराष्ट्रातील उन्हाळा कांद्याचा दर जो आहे 15 ते 30 रुपये आणि लाल कांदा जो आहे 20 ते 40 रुपयापर्यंत काही मार्केटमध्ये ठराविक मार्केटमध्ये जाता दिसत आहे। पिंपळगाव बसवंत मार्केट असेल, चांदोड मार्केट असेल, संगमनेर, अहिल्यानगर मार्केट असेल, लाल कांदा 30, 40, 45 रुपयापर्यंत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सोलापूर, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई सर्व मार्केटमध्ये लाल कांदा तेजीत आहे। आता उन्हाळा कांदा जर निर्यात चांगली झाली तर मोठ्या प्रमाणात लाल कांद्याबरोबर उन्हाळा कांदा सुद्धा आता तेजीत यायला सुरुवात होणार आहे। महाराष्ट्रातून जर बांगलादेशला मोठ्या प्रमाणात कांदा जर गेला, याचा परिणाम भारतीय मार्केटवरती असा होणार आहे की इथल्या मार्केटमध्ये कांदा सुद्धा कडाडण्याची शक्यता आहे। जानेवारी असेल, डिसेंबर असेल, हा 2 महिने अतिशय महत्त्वाचे आहे, कारण फेब्रुवारीपासून नवीन सीझनचा कांदा मार्केटमध्ये यायला सुरुवात होत असतो। जर या 2 महिन्यामध्ये शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव जर मिळाला तर या ज्या काही राहिलेल्या शेतकऱ्यांना आहे याचा फायदा होऊ शकतो, कारण आता चाळी बऱ्यापैकी संपलेला आहे आणि लाल कांदा सुद्धा मार्केटमध्ये आता थोडासा यायला सुरुवात झाली आहे। अतिवृष्टीमुळे यावर्षी शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। अशा परिस्थितीत आता इथून पुढे कांद्याचा अपडेट बाजारभाव कसा असणार आहे हे बघणं गरजेचं आहे। कांदा बाजारावरची लेटेस्ट अपडेट असतील, त्याचबरोबर सोयाबीन बाजारावरची लेटेस्ट अपडेट असतील, तूर बाजारावरची लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज घेऊन येत असतो। कांदा बाजारभाव आता तेजीत होणार का? आपण जर बघितलं तर निर्यातीमध्ये सर्वात जास्त निर्यात जी होते याच्यामध्ये बांगलादेशचा क्रमांक लागतो 1 नंबरचा। अशा परिस्थितीत आता इथून पुढे कांदा बाजारभाव कसा वाढणार हे बघणं गरजेचं आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये पिंपळगाव, बसवंत, अहिल्यानगर, नागपूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, सर्व ठिकाणी कांदा आता तेजीत येणार आहे। 4,000 रुपये क्विंटल बाजारभाव मिळणार का हे बघणं येत्या काही दिवसामध्ये महत्त्वाचं आहे। कांदा बाजारावरची लेटेस्ट अपडेट असतील, कांदा बाजारावरची सर्व अपडेट असतील, प्रत्येक शेअरवाईज विश्लेषण आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज टाकत असतो। व्हिडिओ जर आपल्यास आवडला, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका। अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट बाजारभाव आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज टाकत असतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल।